ती मोकळेसे खुले आभाळ, ती वाहणारी नदी उन्हाळा, ती पावसाची सर चिंबा, तिन्ही ऋतूंचे सारे रंग. मला पण हेच वाटतं की सुमित आणि कावळ्याच व्हायला पाहिजे होतं. सुम्या केवढा खुश राहिला असतं यार, जसं मी शाल्मली सोबत आहे आणि शाल्मली माझ्यासोबत आहे, हो की नाही? फायनल परफॉर्मन्सच्या वेळी ह्याच कॉन्फिडन्स मध्ये साडीमध्ये नाच, म्हणजे मिळव. साडी, व्हॉट डू यू मीन? आय मीन तुला म्युझिकल साडीमध्ये परफॉर्म करायचंय. ऑल द बेस्ट. शिट, काय झालं? तुझ्या अचानक काही न कळवता निघून का आले? मी किती शोधलं तुला आणि तू कुठे चाललीस? मी काहीतरी विचारतोय तुला, तू बोलत का नाहीयेस? काय बोलू? अशी अचानक न कळवता का निघून आलीस? हे तू तुझ्या मित्रांना जाऊन विचार. तुझा मित्र? सौम्या, तुला माझ्या मित्रांविषयी काय प्रॉब्लेम आहे ते तू सांगून टाक मला. बघावं तेव्हा तुझ्या मनात त्यांच्याविषयी फक्त रागच असतो. तुला माहिती होतं की श्रीकांत आमच्याशी चुकीचा वागलेला आहे, तरी सुद्धा तू त्याला केटरिंगची ऑर्डर दिलीस. हे माझ्या मित्रांनी समजून नाही घेतलं. ते शांत नाही राहिले. ते समजूतदारपणे वागतायत, पण तुझ्या मनातला त्यांच्याविषयीचा राग मात्र वाढतच चाललाय. हो, बरोबर आहे तुझं. तुझे मित्र साधे भोळे, मीच चुकीची वागते. हो, तू वागतेस चुकीची. मगाचं बघ, अभिमान शाल्मली त्यांच्या प्रेमाची गोष्ट सांगत असताना तुला आमच्या मैत्रीबद्दल कमेंट करायची गरज काय होती? एखाद्या माणसाबद्दल जर आपल्याला चांगलं बोलता येत नसेल ना, तर आपण किमान गप्प तरी बसू शकतो ना. किती दुखावलंस तू त्यांना, तरी सुद्धा ते बिचारे शांत राहिले. सौम्या, माझे मित्र तुला ग्रुपमध्ये ऍक्सेप्ट करण्याकरता दोन्ही हात उघडून तयार आहेत. तू मात्र चार चौघात त्यांचे सरळ सरळ अपमान करत सुटतेस. माणसाने एखाद्याबद्दल किती गैरसमज करून घ्यावा रे? आणि तुला प्रत्येक वेळेस असं का वाटतं की तुझे मित्र खूप चांगले आहेत? तू त्यांचा खरा चेहरा पाहिला नाहीस ना, म्हणून तुला हे सगळं वाटतं. कम ऑन. आणि तुला काय वाटतं की तुझे मित्र ग्रुपमध्ये ऍक्सेप्ट करायला तयार आहेत मला? नाही या सुमित, हा तुझा गोड गैरसमज आहे. आणि अजून एक गोष्ट, तुझे मित्र मला रिप्लेस करायची तयारी करतात. काहीतरी वेड्यासारखं बोलू नकोस. कशासाठी ते तुला रिप्लेस करतील? कशासाठी आणि कुणासोबत हे मला नको विचारूस. तू तुझ्या मित्रांनाच जाऊन विचार. माझ्यापेक्षा जास्त जवळचे आहेत ना तुला तुझे मित्र. मी निघते. किती छान चालली होती ना पार्टी. आय थिंक सौम्याने सगळ्यांचाच मूड खराब केला. तिने असं निघून जायला नको होतं ना. मला वाटतं तिचं आणि सुमितचं भांडण झालं असणार. नाही, पण भांडण झालं असतं तर कळलं असतं ना आपल्याला. तुला काय वाटतंय रे? मला या सगळ्यात इंटरेस्ट नाहीये. अरे तसं नाही अरे, पण म्हणजे निदान शाल्मली अभिमानचा तरी विचार करायला हवा होता ना तिने. किती खुश दिसत होते रे. सगळ्या त्यांच्या अशा आठवणी अक्षरशः डोळ्यासमोर फ्लॅशबॅक दिसत होता रे. हाऊ रोमॅन्टिक ना.
आणि त्यांचा हाच रोमॅन्स आणि त्याचा अख्खा फील सगळ्यांपर्यंत पोचला होता रे. हो ना? मस्त वाटत होतं ना श्रीकांत? श्रीकांत, काय झालंय तुला? काय नाही. मला माहितीये तुला काय झालंय. पार्टीत तुला माझ्यासोबत डान्स करायचा होता पण करता नाही आला म्हणून तुझा मूड ऑफ झालाय ना? अरे ठीक आहे ना, मग आता करू ना डान्स. तू कसं ओळखतेस का माझ्या मनातलं? तुला खरं सांगू का, समोरच्याने आपल्या मनातली गोष्ट न सांगता ओळखणं ह्यापेक्षा रोमॅन्टिक जगात दुसरं काहीच नाही. थँक्यू सो मच. अरे थँक्यू काय त्यात? तू मला आतापर्यंत एवढे सरप्राइजेस दिलेत, उसके बदले में एक डान्स तो बनता है यार. चल सुरू करूया. मला आवडेल. ए पण नको, ते आई बाबा ओटील आवाजाने ते परत प्रॉब्लेम नको. आई बाबा नाही उठणार. थांब अगं काय करतेस? जरा थांब रे तू. काय काय सांगशील का मला काय करायचं तुला ते? हळूहळू सोड सोड. हळू. हा ओके. काय आता? ठीक आहे. दे कण. हा मी माझा फोन काढू. काय करायचं? हा सर थांब. अगं काय काय? प्ले. ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा कहा दो दिलों ने कि मिलकर कभी हम न होंगे जुदा. ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा कि क्या बात है आज की चांदनी में कि हम खो गए प्यार की रागनी में. ये बाहों में बाहें ये बहकी निगाहें लो आने लगा जिंदगी का मजा. ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा कहा दो दिलों ने कि मिलकर कभी हम न होंगे जुदा. ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल. अरे काय रे, सापडली का सौम्या? कुठे आहे सौम्या? कुठे असणार, गेली चिडून घरी निघून. व्हॉट हॅपेंड? माहित नाही यार. मला म्हणाली की मी घरी जाण्याचं कारण तुझ्या मित्रांना विचार. काही झालं होतं का? म्हणजे तुमच्यापैकी कोणी तिला काही नाही, मला कुठली शहानिशा करायची नाहीये, पण किमान काय झालं हे मला कळू तरी द्या. सुम्या, तुला माहितीये यार, आम्ही कधीच तिला काही बोलत नाही, त्यामुळे या प्रश्नाला काही अर्थच नाहीये यार. एक मिनिट यार, मी दारूबद्दल तिला बोललो म्हणून रागवलीये का? नाही, तसं असेल तर मी सॉरी म्हणतो, मग तिची पण माफी मागतो मी. मी पण बोललो होतो. नाही नाही नाही, मला नाही वाटत की त्यामुळे ती रागावून गेली. तिचा राग तेव्हाच शांत झाला होता, नाहीतर ती तेव्हाच निघून गेली असती ना. काहीतरी वेगळं कारण आहे. नक्की कारण आहे का? नाही, आजकाल तिला रागवायला आणि भांडायला काही कारण लागत नाही ना.
अरे यार, डोंट से लाईक दॅट यार. हे बघ, ती रागवली असणार आहे कारण तिच्याकडे व्हॅलिड रिझन असेल. हो आहे ना, रिझन आहे. आपली मैत्री अशी फार स्ट्रॉंग आहे ना, हे रिझन. मला एक गोष्ट कळत नाही, तिला प्रॉब्लेम काय आहे आपल्या मैत्रीचा? तुम्हाला कोणाला ऑकवर्ड नाही वाटत जेव्हा ती आपल्या मैत्रीवरती कमेंट करते? हा अभ्या, तू श्रीकांतला बिझनेस मध्ये जॉईन केलंस ना, तेव्हा सुद्धा तिने आपल्या मैत्रीवर कमेंट केली होती. आत्ताही तिला असंच वाटलं असणार आहे की आपण मस्त सगळे धमाल करतोय, एन्जॉय करतोय आणि ती एकटी पडली आहे ना, म्हणून निघून गेली असेल घरी. सुम्या, हे बघ, मला तुला दुखवायचं नाही. तुमच्यात असे प्रॉब्लेम चालू असताना तर नाहीच नाही, पण आम्हालाही तिच्या वागण्याचा त्रास होतोय, तुला कळायला हवं नाही. अरे मला कळतंय राघव, पण तिला थोडा वेळ तरी द्या ना आपली मैत्री समजून घ्यायला. ती जेवढा जास्त काळ आपल्यात राहील तेवढी जास्त तिला आपली ओळख होईल. मला मान्य आहे की ती कधी कधी चुकीची वागते, पण तिच्याकडे ओके, तिच्या वतीने मी तुम्हा सगळ्यांची माफी मागतो. काय बोलतो, वेडा आहेस का तू? हे बघ, आम्हाला तुझ्याकडून माफी नकोय आणि तिच्याकडूनही नको, कळलं तुला? सुम्या, सॉरी यार, मी जरा जास्तच बोललो. अरे राजा, पण ठीक आहे यार सुम्या, तू आमचं टेन्शन घेऊ नकोस, तू तिच्याकडे लक्ष दे. तुमचं रिलेशन असं खूप छान आणि हेल्दी राहावं असंच आम्हाला वाटतं. आणि इथून पुढे आमच्यापैकी कोणीही सौम्याचं बोलणं मनावर घेणार नाही. तुझ्यासाठी आम्ही तिने केलेला अपमान सहन करू. नाही राघव, तसं करायचं काहीच कारण नाही. अरे म्हणजे काय? नाही सुमित, हे बघ, तू आमच्यावर कितीही रागवलास ना, मला माहिती तू आमचाच आहेस. सो डोंट वरी अबाउट अस. तू फक्त तुझ्या आणि सौम्याच्या रिलेशनशिपवर कॉन्सन्ट्रेट कर. कारण आमचा सुमित हॅपी तर आम्ही सगळे हॅपी. थँक्यू, सगळे हॅपी. थँक्यू व्हेरी मच. सगळे हॅपी. अरे त्याला आपलं झोपू दे ना यार. हळू बोल, सगळे उठतील. झोपायचं नाहीये का? मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. काय? मला तुझ्याबद्दल खूप वाईट वाटतंय रे. कारण तुझ्या नशिबातच किस नाहीये. गुड नाईट. काय करते? अबे यार, हँगओव्हर आहे यार. सॉलिड डोकं दुखतं. तर माझ्या जीवाभावाच्या मित्रमैत्रिणींनो, काल मी लवकर झोपले ना दमून, सांगायचं राहून गेलं.
पण कालची पार्टी खूप भारी होती हा. मला खूप मज्जा आली. थँक्यू सो मच. सेम इयर मीही खूप एन्जॉय केलं. नाही पण सगळ्यात जास्त कोणी एन्जॉय केला असेल सांगा बरं. विन्या. अभ्या, माणसं 2 पेगनंतर हलतात पण हा आकांक्षाच्या बाजूने हलायलाच तयार नव्हता. काय सांगतो. मग काय चिटकून बसला होता. विन्या आता तू पुढचं वर्षभर करणार काय. नाही, आकांक्षा बरोबर साधारण एक वर्षभराचा डान्स काल रात्रीच संपवलाय. अरे त्यांनी त्या डॉनल्डला आकांक्षाकडे फिरकूही दिलं नाही. ए विन्या चाल्या, काल जसा भिडलास तशी डेअरिंग जर आधी केली असतीस तर ती श्रीकांत नावाची हड्डी कधी मध्ये आलीच नसती. काय बोलतोय एक नंबर. मी डेअरिंग वगैरे काही केलेलं नाहीये. जे काही घडलंय ना ते आपोआप घडलंय. म्हणजे मॅडम माझ्या बरोबर डान्स करत होत्या म्हणून ह्यामुळे जरा कॉन्फिडन्स वाढला माझा. पण वाढलाय ना. हे बघ मग त्याचा उपयोग करून घे. आणि आकांक्षा काल तुझ्या सोबत नसली म्हणजे कॉम्पिटिशन संपली असं होत नाही. तो श्रीकांत माहितीये ना, एरवी तिच्या मागे पुढे करत असतो, तेव्हा जरा बचके. हे राघवचं मला पटतंय. म्हणजे बरोबर तुम्ही. त्याला उगाच का घाबरताय. विनय इज अ व्हेरी ब्रेव्ह मॅन. थँक्यू. विनय आता सुद्धा जाऊन आकांक्षाला सांगू शकतो की त्याच्या मनात काय. हो ना विनय. राईट. मी जातो. तू भीड. मन विन्या. चल. होय कुठं खरंच चाललायस का. हो चाललोय पण तिकडे नाही, इंटरव्ह्यूला. इंटरव्ह्यू साठी काल दिलास ना इंटरव्ह्यू. गेलो होतो. ऍक्च्युली मला सेकंड इंटरव्ह्यू साठी परत बोलवलंय त्यांनी, म्हणून मी बोलत काय बसलोय. मला उशीर झाला, जायला हवं यार. चल ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक. जय जवान जय किसान. पुरे बेस्ट ऑफ लक देतो यार. शाल्मली. तिला अचानक काय झालं. काल नाचली ना आणि हेवी जेवण झालं असेल. काही तब्येतीला काही प्रॉब्लेम नाही ना. हो यार, सकाळपासून मला पण जरा गडबड वाटते पोटात. अरे शाल्मलीच्या पोटात दुखून नाही चालणार. नाही तू काळजी करू नकोस, तसं काही होणार नाही. तू बेबी चल काय डॉक्टरकडे जाऊया लगेच. चल. अगं का काय त्रास होतोय ना तुला, आणि बाळाला काही झालं तर चालणार नाही. हा एक मिनिट. अरे प्रेग्नन्सीचे सुरुवातीचे दिवस आहेत ना, असं कोरड्या उलट्या होणं, दम लागणं, धाप लागणं हे नॉर्मल आहे. ठीक आहे. ओके एवढं काळजी करण्यासारखं काही नाहीये. डॉक्टर वगैरे नको. ओके. मी ब्रेकफास्ट बनवते सगळ्यांसाठी. काय खायचंय. बस खाली. खायला काय. हे बघ, तू कोणासाठी काही बनवणार नाहीयेस. आम्ही बघतो आमच्या ब्रेकफास्टचं, तू बस. हो ना, मी बाहेरच नाश्ता करतो. अहो सर, आवरता आहे ना, लेट झालंय. मी तयारच आहे, आता आंघोळीलाच चाललोय. तुझं काय. मी निघतेच आहे घरी, पटकन आवरून येते. चला लवकर. शाल्मली. ऑल ओके. गुड. चला. हो. बेबी पाणी हवंय का. नाही ओके. नेटवर सर्च करूया काय नॉर्मल आहे का प्लीज. कर. ये मौसम नदी का किनारा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. वारी आज एकदम खुशीत दिसते. हे विशेष घडलंय का. हे मी नेहमीच आनंदी असतो, खुशीत असतो, एनर्जेटिक असतो. ठीक आहे, नाश्ता कर म्हणजे आणखी एनर्जी मिळेल तुला. येस. आपण तिघच. बाबा कुठे आहेत. त्यांचं त्यांनाच माहित. कसं असतं, माणसाचं जसं जसं वय होतं तसे तसे ते एका जागी शांत बसतात की नाही. तुझ्या बाबांचं ना अगदी उलट आहे. हो, किती बिझी झालेत ते.
किती धावपळ करतात म्हणजे बघा सकाळी तो लाफ्टर क्लब, त्याच्यानंतर दुपारी जिम आणि संध्याकाळी परत योगा आणि रात्री झोपा. काकू चला मी निघते, माझी वेळ झाली. हे बेट, तुला मी ड्रॉप करायला येतो. अरे तुला कशाला त्रास, तू कर ना आरामात ब्रेकफास्ट. त्रास काय यात, मी नंतर कर ना ब्रेकफास्ट. चल मी येतो. श्रीकांत प्लीज, मी एकटी जाईन, काही गरज नाही तुला सोडायला यायची. अरे पाय लचकलेला तेव्हा वेगळी गोष्ट होती, पण आता मी एकटी जाऊ शकते ना. आणि मला माहितीये की तुझ्या बिझनेसच्या ऑर्डर्स सकाळपासून येतात, सो काही यायची गरज नाही, तू कामाकडे लक्ष दे. अगं पण मी आलो सोबत, एक दिवस तर काय फरक पडणार आहे का? काकू बाय. बाय. अगं पण अगे आकांक्षा किती काही करतोयस बाळा. घाई कुठे काय, मी सावकाश तर खातोय. मुलीच्या बाबतीत एवढी घाई बरी नाही. जरा धीराने घ्यावं, मुलीच्या कलाकलाने घ्यावं. कळतंय ना मी काय सांगते ते? पोहे धमाल झाले तर आज. एक आहेत ना म्हणजे छान, बरेच छान झालेत. बेस्ट.